नमस्कार, मी प्रीतमा विद्युत केरळकर, सदार लोकसंख्या साधन केंद्र कुडाळ येथे व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे, जिल्हा सिंधुदुर्ग। आज आपण बचत गटाचे जे 7 प्रशिक्षण आहेत त्यापैकी मुख्य असं आणि खूप महत्त्वाचं असं लेखासंच प्रशिक्षण पाहणार आहोत। एखादी संस्था जी बरोबर आहे किंवा चूक आहे हे जसं तिच्या लेखांवरून आपल्याला लक्षात येतं, तसं एखादा बचत गट त्याची अद्ययावतता, नियमितता आणि विश्वासार्हता ही त्याच्या लेखावरून आपल्याला दिसून येते। गटांचे दैनंदिन व्यवहार पाहता आणि त्यांचे आर्थिक व्यवहार आणि त्यांचं शैक्षणिक चा स्टेटस पाहता आपल्याला लेखे किती महत्त्वाचे आहेत आणि आपण ते कशा पद्धतीने लिहिले गेले पाहिजेत ते आज आपण आजच्या प्रशिक्षणामध्ये बघणार आहोत। या प्रशिक्षणामध्ये आपण पाहताना मुखोद्देश, गटाची नियमावली, गटामध्ये कुठचे दस्तऐवज ठेवावेत, कुठचे कागदपत्र ठेवावेत, कुठच्या प्रकारे ठेवावेत, हे सर्व काही शिकणार आहोत। आणि हे पण शिकणार आहोत की जे आपण दस्तऐवज लिहिणार आहोत, म्हणजे जमा खर्च पुस्तक, पासबुक आणि जे इतिवृत्त, तर ते लिहिताना कुठची काळजी घ्यायला हवी हे सगळं आजच्या प्रशिक्षणामध्ये आपण शिकणार आहोत। आता पहिल्यांदा आपण स्वयंसहायता गटाची नियमावली बघणार आहोत। यात पहिलं म्हणजे नियम आहे तो स्वयंसहायता गटाची दर महिन्याला नियमित बैठक होणं आवश्यक आहे। स्वयंसहायता महिला बचत गटाने जर आपली बैठकीचा जी तारीख दर महिन्याला किती तारीखला घ्यायची ती तारीख जी निश्चित केलेली असेल त्याप्रमाणे बैठक घेणं आवश्यक आहे। तशी न घेतल्यास किंवा तसं आगाऊ तुम्ही अगोदरच्या महिन्यामध्ये आगाऊ सर्व सभासदांना सूचना करायला हवी की बाबा ह्या कारणाने आपण पुढच्या महिन्यात बैठक घेत नाही आहोत, ते कारण स्पष्ट व्हायला हवे। अन्यथा जर न सांगता गैरहजर राहिल्या किंवा बैठका झाल्या नाही तर अशा वेळी गट सतत 3 महिने जर अशा बैठका झाल्या नसल्यात गट विस्कळीत होऊ शकतो। दुसरं म्हणजे बैठकीची तारीख, वेळ व स्थळ ठरवलेले असायला हवे। जेव्हा आपण गट स्थापन करतो त्यावेळी गटाची बचत, गटाची बैठक किती तारीखला घेणार आहोत, त्याची वेळ, तारीख, स्थळ हे सगळ्या दृष्टीने ठरवून घेतलं पाहिजे की बाबा एखादी तारीख आपण ठरवली असेल तर 5 तारीख ठरवली असेल तर ती 5 तारीखला आपण 3 वाजता आणि स्थळ कुठे तर सभासदाच्या घरी, कुठच्या ज्या अध्यक्षाच्या असू दे किंवा सचिवाच्या, किंवा तुम्ही एक बाबा सिक्वेन्सने लावत असाल की पहिल्यांदा अध्यक्षांच्या, नंतर उपाध्यक्ष, सचिव, तर ह्याप्रमाणे बैठकीची तारीख, वेळ व स्थळ ठरवलेले असायला हवे। गटातील सर्व सभासद गटाच्या बैठकीत हजर राहणे आवश्यक आहे। हा सर्वांना नियम हा अत्यंत महत्वाचा आहे की प्रत्येक सभासद हा हजर राहिलाच पाहिजे। जर त्या सभासदाने आगाऊ सूचना न देता गैरहजर राहिला तर तुम्ही तुमच्या बैठकीमध्ये, गटाच्या बैठकीमध्ये आपण ठराव करून त्याला म्हणजे त्याचं सभासदत्व रद्द करू शकतो। बैठकीमध्ये झालेली चर्चा व निर्णय याची नोंद ठेवणे आवश्यक आहे। आपल्याकडे जसं आता मी पुढे शिकवणारच आहे की गटाचा जमा खर्च, इतिवृत्त, तर आपण बैठकीमध्ये झालेले जे काही तुमचे विषय असेल, बचतीचा विषय असेल, अंतर्गर्जाचा असेल, बँक कर्जाचा असेल किंवा इतर काही तुम्ही जे सामाजिक कार्यक्रम घेणार असाल, आरोग्यविषयी कार्यक्रम घेणार आहोत, तर याचे काही निर्णय झाले असतील तर त्याची नोंद ही प्रत्येक मिटिंगला त्या दिवशी ठेवणं खूप गरजेचं आहे। सभासद जर 5वा नियम आहे, सभासद जर वार्षिक सभेला जाणीवपूर्वक गैरहजर असल्यास 1 रुपये दंड घ्यावा। आजची परिस्थिती पाहता की 1 रुपया म्हणजे तो त्याला अगदीच म्हणजे तेवढंच मूल्य नाहीये आणि आपण सभासद जर मासिक सभेला उपस्थित जाणीवपूर्वक गैरहजर राहत असेल तर त्याला शिस्त लागावी म्हणून आपण हा दंड आकारतो। कुठचाही आर्थिक फायदा न बघता गट हा तिथे बाबा शिस्त लागावी, गटाला ती महिला दर महिन्याला उपस्थित राहावे या दृष्टीने गटाने काही ना काही 1 रुपया हा आपण ठरलेला आहे, पण त्याने निदान 10 रुपये किंवा त्याच्या पुढे जो गटाला योग्य वाटेल तो दंड घ्यावा। 6वा नियम आहे, सभासद जर जाणीवपूर्वक 3 सभेला गैरहजर असल्यास सर्वानुमते सभासदत्व रद्द करणे। मी सांगितल्याप्रमाणे 3 नंबरच्या नियमाला अनुसरूनच आहे। सभासदाने हे जाणीव करून द्यायला हवी गटाला की बाबा आपल्याला कुठची अडचणी वगैरे असतील तर मग आपण सभेला हजर राहू शकत नाही हे त्याने आगाऊ गटाला सांगितलं पाहिजे। जर तो सतत गैरहजर राहिला तर त्याचं सभासदत्व कुठचीही सूचना न देता रद्द होऊ शकतं। 7 नंबरचा नियम आपण बघणार आहोत। सर्व सभासदांनी मासिक बचत नियमित जमा करावी। ही बचत बैठकीमध्ये जमा करायला हवी। प्रत्येक सभासदाने जी आपली बचत असेल, काही असेल 100 जी गटाने ठरवून दिलेली असेल ती नियमित जी बैठक आपली होते त्या दिवशी जमा करावी आणि ती बैठकीमध्ये जमा करावी असा नियम आहे। कोणीही नंतर किंवा कुठेही वाटेत किंवा इतर बाजारात भेटल्यावर देताना हा एक नियम असावा। 8 नंबरचा नियम आहे, सभेला येतेवेळी सभासद पासबुक व सभासदांनी सर्व सभासदांनी सोबत आणायला हवं। गटाचा हा एक नियम आहे की आता मी सांगणार आहे पुढील तुम्हाला जे काही दस्तऐवज गटाचे असणार आहेत, सभासद पासबुक हा महत्वाचा आहे। तो सभेला येताना प्रत्येक वेळी सभासदाने आपल्या सोबतच आणायला हवा।
9 नंबरचा नियम आहे की गटातील निर्णय सर्वानुमते घ्यावे. जर गटात 10 महिला असतील तर तो एखादा जर नियम असेल की बाबा बचत वाढवणं किंवा कुठच्या व्यक्तीला कर्ज मागणी आल्यानंतर कर्ज वाटप करणं किंवा दंडाचा नियम असेल, किती रुपये दंड आकारायचा वगैरे, जे काही नियम असतील ते गटाने सर्वांच्या अनुमतीनेच घ्यायला हवेत. 10 नंबरची नियमावली आहे की सभासदांना कर्ज हे सर्वानुमते व गरजेवर आधारित असावे. एक आपण गरजांचा प्राधान्यक्रम ठरवून दिलेला असावा की कुठच्या गरजांना आपण प्राधान्याने देणार आहोत. की समजा एकाच वेळी जर 2 जणांची कर्जांची मागणी आली आणि प्रत्येकीचं कारण हे वेगवेगळं असलं, उदाहरणार्थ की बाबा एकाने समजा आजारपणासाठी मागितले आणि एकाने सहलीसाठी मागितले किंवा एकाने शिक्षणासाठी मागितले आणि एकाने कुठेतरी बाहेर सहलीसाठी मागितलं, तर ह्यावेळी प्राधान्यक्रम ठरवताना अगोदर आजारपणासाठी देणं, शिक्षणासाठी देणं आणि नंतर मग आपण जर काही इतर आपल्या गरजा असतील तर त्या गरजांना आपण प्राधान्य देऊन कर्ज वाटप केलं पाहिजे. 11 नंबरचा नियम आहे की सभासदाने कर्जाची नियमित परतफेडी नियमित करावी. मुदतीच्या आत परतफेड न झाल्यास व्याजाचा दर सर्वानुमते वाढवण्यात येईल. शक्यतो आपण गटाचा व्याज दर हा 2%च ठेवतो, पण जर एखाद्या व्यक्तीला जर कर्ज दिले, तिला आणि मुदत दिलेली असेल की बाबा तू 5 महिन्यात किंवा 6 महिन्यात किंवा 1 वर्षात परतफेड करायची असेल आणि जर त्या व्यक्तीने परतफेड न केल्यास तर जो काही व्याजाचा दर जो वाढवणारा असेल तो हा सर्वानुमतेच ठरवला गेला पाहिजे. कुणाच्याही बाबा अर्ध्या सभासद किंवा जे कोण अध्यक्ष सचिव आहेत त्यांच्या दोघांच्याही सर्व मते न घेता तो पूर्ण गटाच्या संमतीने घेण्यात यायला हवा. 12 नंबरचा नियम आहे अंतर्गत कर्ज व्यवहार लेखी स्वरूपाचा असावा. व्याजाचा दर सभासदांना परवडेल असा असावा. अंतर्गत कर्ज जे व्यवहार असतील ते तुमचे लेखी स्वरूपाचे असावेत आणि व्याजाचा दर हा सभासदांना परवडणारा हवा असावा आणि तो सर्वानुमते घेतला पाहिजे. 13 नंबरचा नियम आहे बँकेत पैसे भरण्याकरता प्रत्येक महिलेने आळीपाळीने जावे किंवा नेहमी बँकेत जाणाऱ्या महिलांचा येण्या जाण्याचा खर्च सर्व सभासदांनी मिळून करावा. जर सगळ्या सभासदांना जाणं शक्य नसेल बँकेत तर त्यांनी आळीपाळीने जावं. आता सगळ्यांना शक्य नसेल तर त्यांनी मग जो कोण मेंबर जाईल, जो सभासद जाईल तर त्याचा जाण्या येण्याचा खर्च हा सर्वांनी गटाने काढून द्यायला हवा. हा एक नियम करायलाच हवा. 14 नंबरचा नियम आहे गटातील सभासदांच्या तातडीच्या अडचणी भागण्याकरता गटाने 200 ते 300 रोख शिल्लक ठेवावे. जे काही आपले सभासदांचे गटांचा व्यवहार जो काही दर महिन्याला होत असेल तर अशा वेळी जो व्यवहार होता त्यातले काही शिल्लक 200 किंवा 300 रुपये तर ती गटाने आपला अडीअडचणीच्या वेळी ठेवायला हवी, जेणेकरून ती बाबा अडचणीला कोणाला तातडीने मदत देता येईल. आणि 15 नंबरचा नियम आहे की स्वयंसहाय्यता गटाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवावे. आपल्याला सामाजिक उपक्रम खूप आहेत की मुलीच्या जन्माचे स्वागत करणं, आरोग्याविषयी जनजागृती कार्यक्रम राबवणं, अशा प्रकारचे जे काही असतील घ्यायचे कार्यक्रम तर ते उपक्रम आपण गटाच्या माध्यमाने घ्यायला हवेत. तर ही होती गटाची नियमावली. आपण पुढे बघणार आहोत की गटाने कुठचे दस्तऐवज गटाने ठेवावेत याकडे आपण पुढे जाणार आहोत. तर आपण पहिल्यांदा बघणार आहोत की जे आपण आता लेखासंच परीक्षण घेणार आहोत तर ते ठेवणं खूप गरजेचे आहे की नाही ते आपण बघणार आहोत आणि ते का ठेवावेत तर तेही बघणार आहोत. तर त्याचे काय फायदे आहेत तर पहिला फायदा आहे की गटाचा हिशोब बिनचूक राहण्यासाठी लेखे आपण ठेवायला हवे. जर गटाकडे आपण म्हणतोय की एखादा व्यवहार आहे किंवा तोंडी व्यवहार आहे तर ते आपल्या लक्षातही राहत नाही आणि आपण ते चुकू शकतो. तर अशा वेळी जर आपण लेखे लिखित स्वरूपात लिहिले तर ते आपण ठेवले तर त्याचा गटाचा हिशोब हा गटाचा बिनचूक राहण्यासाठी मदत होते. सर्व सभासदांना गटाचा आर्थिक व्यवहार समजण्यासाठी मदत होते. सगळं म्हणजे आपण जर ते लेखी स्वरूपात दिले हे सगळे दस्तऐवज आपण व्यवस्थित ठेवले तर प्रत्येक सभासदाला आर्थिक व्यवहार समजतो. कोणीही कधीही आपल्याला काही शंका वाटल्यास किंवा आपल्याला समजण्यासाठी याचा वापर करू शकतो. त्यानंतर बँकेतील अधिकारी, शासकीय अधिकारी व इतरांच्या गटाच्या कामाचे मूल्यमापन करण्यासाठी ह्या लेख्यांचा उपयोग होतो. जेव्हा गट 6 महिन्याचा होईल तेव्हा आपण जेव्हा बँक प्रस्ताव करायला जाऊ तेव्हा बँकेचे अधिकारी किंवा शासकीय अधिकारी जे ग्रेडेशनला वगैरे येतात तर ते हे लेखे आपले पाहूनच ते गटाचं मूल्यमापन करत असतात. जेवढे लेखे आपण बिनचूक लिखित स्वरूपात स्वच्छ स्वरूपात ठेवू तेवढी आपली गटाची छाप ही चांगली पडण्यास मदत होते. सभासदांच्या कुटुंबातील सदस्यांना गटाचे व्यवहार समजण्यासाठी आपला हा एक विषय असतो की आपण आपले गटाचे व्यवहार जरी महिलांपुरते करत असलो तरी त्याचा कुटुंबातील सदस्यांचा ह्यात
कुठे ना कुठे थोडाफार संबंध येतच असतो. काही जणांना काही शंका पण वाटत असते की बाबा हे महिलांचे जे आहेत पैसे, तू नेतेस, कुठे भरतेस, काय करतेस किंवा किती खर्च आहे, ते परस्पर असं पण होऊ शकतं की भविष्यात जर एखादी महिला गटात आहे, तिचं अकस्मात निधन झालं तर बाबा त्या जे सभासद आहेत, जे कोणी देणं आहे किंवा त्यांना काहीतरी घेणं लागतं, तर अशा वेळी ते लिखित स्वरूपात असल्यामुळे त्यांच्या सदस्यांना पण ते गटाचे व्यवहार समजण्यासाठी लेख्यांची मदत होते. त्यानंतर गट नियमित सुरू असल्याचा पुरावा. गट आपला नियमित म्हणून आपण म्हणतो की आपल्याला दर महिन्याला जर बैठक झाली, बैठकीच्या वेळी आपले व्यवहार झाले तर ते सगळ्या दृष्टीने, गटाच्या दृष्टीने चांगले असते आणि गट नियमित सुरू असल्याचा हा सर्वात मोठा पुरावा देखील असतो. त्यानंतर गटाच्या व्यवहारात पारदर्शक राहण्यासाठी आपण जर गटाचे लेखी अद्ययावत ठेवले, व्यवस्थित लिखित स्वरूपात ठेवले तर गटात पारदर्शक लागते, एक विश्वासार्हता राहते की बाबा आपण जे काही गटाचे व्यवहार करतो ते आपले सगळे लिखित आहेत, व्यवस्थित आहेत, पैसे गटात भरले जातात. या सगळ्या पद्धतीने आपण ते व्यवहार पारदर्शकतेच्या दृष्टीने लेखी अद्ययावत ठेवणे खूप गरजेचे आहे. आर्थिक अपहार टाळण्यासाठी तर बऱ्याच ठिकाणी असं होतं की काही पैसे दिले की ते भरले जात नाही किंवा लिखित स्वरूपात दिले जात नाही. तर हे जर आपण लिखित स्वरूपात दर महिन्याला वेळेत बैठकीचे ठेवले तर आर्थिक अपहार टाळण्यासाठी आणि विश्वास वाढण्यासाठी सुद्धा खूप मदत होते. गटांचे ऑडिट, तेरीसपत्र, नफा तोटा पत्रक तयार करण्यासाठी. शेवटी आपण असं म्हणतो की एक वर्षात जेव्हा गट होईल तेव्हा आपला विषय येतो की प्रत्येक ठिकाणी असं होतं महिलांचे की आता आपण एवढी वर्ष गटात राहिलो की तर बाबा आपल्याला काय मिळेल, असं भविष्याने आपली हे वाढत जाते. तेव्हा आपल्याला नेमकं कळत नाही की आपला नफा किती, तोटा किती झालाय की नफा झालाय. तर लेखी जर आपले अद्ययावत असेल, आपण जर लेखी अद्ययावत असले तर गटाचं ऑडिट करू शकतो, तेरीसपत्र काढू शकतो आणि त्यानुसार आपण नफा झाला किंवा तोटा झाला हे तयार करतो आणि गटाला नफा झाल्यास वाटू शकतो. त्यानंतर गटाचे ग्रेडेशन करण्यासाठी जेव्हा गटाचं आपण भविष्यात 6 महिन्याचा गट होईल तेव्हा आपण त्याचा बँक प्रस्ताव करणार, महिलांना कर्जाची गरज लागणार तेव्हा आपण ग्रेडेशन करणार आहोत. तर त्या लेखे जर आपले अद्ययावत असले, व्यवस्थित असले तर आपण काय करू शकतो, ग्रेडेशनसाठी सुद्धा मदत होऊ शकते. यानंतर आपण बघणार आहोत की स्वयंसहायता बचत गटाने कोणते लेखे व कागदपत्रे गटाकडे ठेवायला हवे. तर पहिलं आहे की जमा खर्च पुस्तक, जे आता मी तुम्हाला शिकवणार आहे, हे दाखवणार पण आहे की ते कशा पद्धतीचं असणार आहे. त्यानंतर एक हिशोबाची नोंद वही. हिशोबाची नोंद वही ज्याला आपण एक कच्ची वही म्हणून ठेवली पाहिजे. प्रत्येक म्हणजे गटाने किंवा अध्यक्षाने किंवा सचिवाने ते आपल्याकडे ठेवायला हवी. ज्यात आपल्या सगळं किरकोळ गोष्टी आपण लिहायला हव्यात की कुठच्या सभासदांना सगळ्यांनाच ते रेकॉर्ड लिहायला जमेलच असं नाही, पण ज्यांना जे लिहायला वाचायला जरी येतं त्याने ते कच्चा हिशोब आपल्या एक वहीत ठेवावा. यासाठी एक हिशोबाची कच्ची नोंद वही ठेवायला हवी. कर्ज अर्ज ते पुढे येईलच की इतिवृत्तात आपला एक कर्ज अर्ज असतो. तर तो कर्ज अर्ज जेव्हा सभासदाला आपण कर्ज देऊ, अंतर्गत कर्ज देऊ किंवा बँकेचं कर्ज देऊ तर त्या व्यक्तीचे कर्ज अर्ज हे भरलेच गेले पाहिजे आणि त्याची नोंद आपण आपल्याकडे ठेवलीच पाहिजे. इतिवृत्त रजिस्टर, आपण ज्या बैठका घेणार आहोत दर महिन्याला तर त्याचा एक वृत्तांत लिहिला गेला पाहिजे. यासाठी आपण इतिवृत्त रजिस्टर ठेवायला हवं. बँकेत रक्कम भरणा, काढण्या पावत्या. बँकेकडून आता हे गट सुरू केला म्हणजे आपण प्रत्येक महिन्याला बँकेत जात असणार आहोत तर त्यांच्याकडनं बाबा भरणा करण्यासाठी आपण एकत्रित पावत्या आणल्या पाहिजे आणि त्याचा एक कुठेतरी बंच करून ठेवला पाहिजे, जेणेकरून आपल्याला प्रत्येक वेळी रक्कम भरणा करणे आणि काढणे यासाठी त्या उपयुक्त होतील. त्यानंतर सर्वात महत्वाचा तुमचा म्हणजे आर्थिक व्यवहार पडताळणीचा किंवा एक चांगलं व्यवहार असण्याचं लक्षण असणं म्हणजे बँक पासबुक. जे आपण गट स्थापन करतो त्यावेळेस आपण बँकेचं पासबुक उघडतो ते आपल्या गटाकडे असायला हवं. चेकबुक वापरत असल्यास म्हणजे जर भविष्यात तुमचे व्यवहार वाढले आणि जर पारदर्शक अजून टिकवायला हवी किंवा चांगल्या पद्धतीने व्यवहार व्हायला हवे तर चेकबुक मागणी करायला हरकत नसते, ती आपण मागणी करू शकतो बँकेकडे. बचत गट नियमावली प्रत, जी आता मी तुम्हाला पहिली नियमावली सांगितलेली आहे तर त्याची एक वेगळी प्रत आपल्या रेकॉर्डला चिकटून ठेवायला हवी, जेणेकरून प्रत्येकाला नियम कळले पाहिजे, नियम ठरवले गेले पाहिजेत. या पद्धतीने नफा तोटा तेरीसपत्रक ताळेबंद, तर आपण दरवर्षी जेव्हा गटांचं मार्च एंडिंगला ऑडिट करू त्यावेळी जे नफा तोटा तेरीसपत्रक असेल तर त्याचे वेगळे आपण दस्तऐवज गटाकडे ठेवले गेले पाहिजेत. अभिप्राय रजिस्टर, जेव्हा कोणतरी आपले बँकेचे अधिकारी म्हणा, शासकीय अधिकारी जेव्हा गटाला व्हिजिट देतात तेव्हा आपल्या काहीतरी चांगल्या गोष्टी किंवा काही ज्या उणिवा असतात तर त्याची एक नोंद करून बाबा चांगल्या झाल्या तर वाहवा असते आणि जर कुठच्या गोष्टीची त्रुटी किंवा कमतरता राहिली असेल आणि ती अभिप्राय स्वरूपात कुठेतरी लिखित असायला हवी, यासाठी अभिप्राय रजिस्टर ठेवायला हवं, जेणेकरून आपल्याला आपल्या पुढील चांगल्या गोष्टीला प्रोत्साहन मिळतं आणि जर काही त्रुटी राहिला असेल तर त्या आपल्याला नक्कीच दूर करण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होतो.
त्यानंतर बँक कर्ज मागणी ठराव अर्ज. बँक कर्ज मागणी करताना ठराव आणि अर्ज हा आपण भरून दिलेला असतो, तर त्याची पण आपल्याकडे पण एक प्रत गटाने ठेवायला हवी. त्यानंतर गटाचा व प्रतिनिधीचा शिक्का. जे गटाचा शिक्का असेल, जो काही गट तुम्ही तयार केलेला असतो, ते भवानी माजी सैनिक किंवा जिजाई किंवा जे असेल, तर त्याचे ते गटाचा शिक्का आपण तयार करायला हवा. आणि प्रतिनिधी म्हणजे जे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव असतील, तर त्यांचा शिक्का आपण तयार करून ठेवायला. गटाकडे 13 नंबरचा आहे, जे गटाकडे एक स्वतंत्र शाई पॅड, स्टॅपलर, पंचिंग इत्यादी किंवा इतर काही गोष्टी असतील ज्या तुमच्या महत्वाच्या असतील, तर ह्या व्यतिरिक्त तुम्हाला ज्या काही आवश्यक वाटत असतील, तर अशा गोष्टी गटाने आपल्या कागदपत्र आपल्याजवळ ठेवायला हवी. यानंतर आपण जे आपण दस्तऐवज सांगितले किंवा लेखी सांगितले, त्यामधला पहिला आणि महत्वाचा म्हणजे जमा खर्च पुस्तक आणि त्याची आवश्यकता काय आहे. तर पहिलं म्हणजे जमा खर्च सर्व सभासदांनी माहिती एकत्र समजण्यासाठी आपल्याला जमा खर्च पुस्तकाची मदत होते. सर्व सभासदांची म्हणजे त्यात पूर्ण सगळ्या सभासदांची नावं असतात, त्याच्यात सगळ्यांची बचत, अंतर्गत कर्ज किंवा इतर जमा काय असेल तर त्याची एकत्रित नोंद आपल्याला एकत्र समजण्यासाठी जमा खर्च पुस्तक खूप आवश्यक असतं. नंतर 2 नंबर म्हणजे बैठकीच्या निमित्ताने सर्व सभासदांचे व्यवहार जाणून घेण्यासाठी. जेव्हा एखादी आपण बैठक असेल किंवा 1 महिन्याने 2 महिन्याने कधीही चाल, तेव्हा आपल्याला संपूर्ण म्हणजे अगोदरच्या जेवढ्या बैठकींचं जेवढं काही व्यवहार झाले असतील, तर ते एका पानावर एका वेळी आपल्याला समजू शकतात. 3 नंबर म्हणजे अधिकारी व इतरांना रेकॉर्ड पाहण्यास व तपासण्यासाठी. जेव्हा आपले अधिकारी ग्रेडेशनसाठी येतात, मूल्यांकन करण्यासाठी येतात, तर त्या अधिकाऱ्यांना एकत्रित सर्व रेकॉर्ड एकत्र पाहण्यासाठी आणि तपासण्यासाठी खूप मदत होते जमा खर्च पुस्तकामुळे. नंतर तेरजी व नफा तोटा पत्रक तयार करण्यासाठी. आपलं जेव्हा आपण वर्षाने किंवा मार्च एंडिंगला जेव्हा तेरजी आणि नफा तोटा पत्रक तयार करणार असू, तर सगळ्यात महत्वाचा ते काढण्यासाठी सर्वात उपयोग होतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जमा खर्च पुस्तक आपल्याला महत्वाचं असतं आणि तेवढी त्याची आवश्यकता देखील असते. 5 नंबर गटाचे ऑडिट व ग्रेडेशनसाठी. आपण जेव्हा तेरजी आणि नफा तोटा पत्रकावरून गटाचं ऑडिट करणार आहोत, ग्रेडेशन करणार आहोत, तर ह्या पूर्ण जमा खर्च पुस्तक हे आपल्याला आवश्यक असतं. थोडक्यात म्हणजे गटाचं जमा खर्च पुस्तक म्हणजे गट चांगला आहे की नाही हे तपासण्याचं एक साधन जमा खर्च पुस्तक आहे. नंतर 6 नंबर प्रत्येक महिन्यात बँकेत झालेले व्यवहार तपासण्यासाठी. जे आपण बँकेत पैसे भरले गेले आहोत की ते अचूक भरले गेले की आहेत की नाही, तर ते तपासणे त्याची चाचपणी करण्यासाठी जमा खर्च पुस्तकाची खूप मदत होते. म्हणजे थोडक्यात बँकेत झालेले व्यवहार आणि गटात झालेले व्यवहार या दोघांचाही ताळमेळ घालण्यासाठी जमा खर्च पुस्तकाचा आपल्याला उपयोग होतो. 7 नंबर गटाचा हिशोब पारदर्शक राहण्यासाठी. गटाचा हिशोब पारदर्शक राहण्यासाठी जेव्हा 10 महिला किंवा 15 महिला जेवढ्या महिला असतील, तर त्यांनी दिलेले पैसे, आपण दिलेले पैसे त्याची नोंद झाली आहे की नाही, ते बँकेत भरले गेले आहे की नाही, या सगळ्याचा हिशोब आपल्याला जमा खर्च पुस्तकावरून मिळतो. त्यामुळे गटाचे हिशोब पारदर्शक राहतात, विश्वास राहतो आणि गट व्यवस्थित आपल्याला टिकून राहण्यास मदत होते. पहिला आपण बघणार आहोत की गटाचं जमा खर्च पान हे पूर्ण गटाचं म्हणजे महिन्याचा हिशोबाचं हे जमा खर्च पान आहे. तर त्यात एकूण 16 कॉलम आहेत. तर आपण प्रत्येक कॉलमची ओळख करून घेणार आहोत. पहिला म्हणजे महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान मासिक जमा खर्च पुस्तक असं भरलेलं आहे. त्यात आता लिहिताना आपण जेव्हा जमा खर्च पान घ्यायला जातो तेव्हा संपूर्ण आणि परिपूर्ण माहिती भरणं खूप आवश्यक असते. त्यात पहिलं म्हणजे गटाचं नाव आलं पाहिजे, वस्तीचं नाव आले पाहिजे, बैठक क्रमांक, सभेची तारीख, अहवालाचा महिना, तुमचा जो आता हे नगर म्हणजे आपले शहरी भागात असल्यामुळे इथे वॉर्ड क्रमांक आलाय, नगर परिषदेचं नाव आलं पाहिजे, तालुका आणि जिल्हा सिंधुदुर्ग आणि क्षेत्रीय समन्वयक, सहयोगिनीचे किंवा CRP जर असेल तर ह्या तिघापैकी एकाचं नाव इथे कंपल्सरी आलं पाहिजे. आता खाली आपण प्रत्येक कॉलमची ओळख करून घेणार आहोत. तर त्यात पहिला आहे म्हणजे अक्र म्हणजे जे अनुक्रमणिका, ह्याच्यात एकूण 15 सभासदांची माहिती आपण भरू शकतो. 2 नंबरचा रकाना आहे जो सभासदाचे नाव. त्यात आपण प्रत्येक सभासदाचं नाव लिहिलं पाहिजे. सभासदांची नावं ही जी पहिल्या महिन्यात अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव ह्या पद्धतीनेच प्रत्येक पानावर लिहिली गेली पाहिजे, याची स्वतः काळजी घ्यायला हवी लिहिणाऱ्या व्यक्तीने. 3 नंबरचा आहे गटात अडे जमा केलेली मासिक बचत. इथे जी तुम्ही बचत जमा करणार आहात 3 नंबरच्या रकान्यात, तर इथे लिहिली गेली पाहिजे. त्यानंतर गटाकडे जमा केलेली अतिरिक्त रक्कम, त्यात एक जास्तीची बचत असू शकते किंवा मुदत ठेव. तर यापैकी जर कुठच्या सभासदाने गटाकडे ठेव म्हणून ठेवली असेल जास्तीची बचत किंवा मुदत ठेव, तर त्याची इथे रक्कम लिहिली गेली पाहिजे. त्यानंतर जमा रक्कम म्हणजे आहे त्यात गटाकडे परतफेड केलेली कर्ज रक्कम, या 3 रकाने आहेत. त्यात अंतर्गत आहे, बँक कर्ज आहे आणि वस्तीस्तर संघ आहे. त्यात अंतर्गत मध्ये मुद्दल आणि व्याज,
आहे. जर एका सभासदाने अंतर्गत कर्ज घेतलं असेल तर त्याची जमा गटाकडे करणार आहे, त्याची मुद्दल आणि व्याज इथे लिहिलं गेलं पाहिजे. नंतर बँक कर्ज आहे, मुद्दल आणि व्याज बँकेचं समजा कर्ज सभासदाला दिलं गेलं असेल तर सभासदांकडून गटाकडे जी रक्कम येईल बँक कर्जाची तर ती इथे लिहिली गेली पाहिजे. आणि वस्तीस्वर संघ म्हणजे गटाच्या जे आपण 5 गट मिळून एक वस्तीस्वर संघ तयार केलेला आहे तर त्याच्यात जो रिव्हॉल्विंग फंड 50,000 मिळालेला असेल तर तो गटाकडे वर्ग केलेला असेल आणि गटाने सभासदाला दिलेला असेल तर तो असेल तर त्याची जी सभासदांकडनं गटाकडे परतफेड येणारी असेल तर ती इथे नोंद केली पाहिजे. 8 नंबरचा रकाना आहे तो दंड. जर गटाचे सभासद उपस्थित नसतील तर त्याला दंड स्वरूपात जी रक्कम घेणार ती 8 नंबरच्या कॉलममध्ये आली पाहिजे. 9 नंबरमध्ये गटातील सामूहिक खर्च करता केलेली इतर जमा. जर गटाने म्हणजे शिक्के बनवण्यासाठी किंवा इतर खर्च असतील, स्टॅम्प पॅड, इंक पॅड काय असेल तर त्यासाठी जी पैसे काढणार आहे तर त्याची नोंद ही 9 नंबरच्या रकान्यात केली गेली पाहिजे. 10 नंबरचा रकाना आहे तो म्हणजे 3 ते 9 पर्यंतची एकूण बेरीज येईल ती आपण 10 नंबरच्या रकान्यात लिहिली पाहिजे. आता ही पूर्ण जमा बाजू आहे ना, ती जमा बाजू आहे आणि इथली दिसते 12, 13 आणि 14 ती आपली खर्च रक्कम आहे. जमा बाजूत असं येतं की जी सभासदांकडून गटाकडे जमा झालेली असेल ती जमा बाजू. मग त्यांच्यातनं मासिक बचत, जास्तीची बचत, मुदत ठेव, मुद्दल म्हणजे अंतर्गत बँक किंवा वस्ती संघाकडनं जर कर्ज घेतलं असेल सभासदाने त्याची आलेली जमा झालेली ती ह्या जमा साईडला लिहायची असते. त्याचप्रमाणे खर्च रक्कम आहे ही खर्च रक्कम जी गटाकडून महिलेला दिलेली गेलेली असेल मग ती अंतर्गत स्वरूपाची असू दे, बँक स्वरूपाची असू दे किंवा वस्ती संघ कर्ज म्हणून असू दे किंवा जर एखादा सभासद पुढे गट सोडून गेला असेल तर त्याची मासिक बचत, मुदत ठेव किंवा जास्तीची बचत रिटर्न करायची असेल तर तो जो काही खर्च असेल गटाचा तर ती खर्चाची रक्कम ह्या 12, 13, 14 रकान्यात आली पाहिजे. तर हे अशा प्रकारे आहेत. आणि इथे एकूण आणि 11 नंबरच्या कॉलममध्ये आजपर्यंतची म्हणजे गट किती वर्षाचा मोठा असू दे जर त्या महिलेची आजपर्यंतची बचत आपल्याला इथे 11 नंबरच्या कॉलममध्ये मिळू शकते. त्यानंतर रकाना 12 ते 13ची बेरीज म्हणजे समजा हे आता महिलेला दिलेल्या कर्जाचा तपशील जिथे मी खर्च रक्कम म्हटलेली आहे तर त्यात अंतर्गत कर्ज, बँक कर्ज, वस्ती संघ ह्यात जर आपण दिलेली असो कर्ज आणि महिलेला परत केलेली रक्कम म्हणजे जर आपण गटाचे महिला एखादी सोडून गेली तर मासिक बचत तिला आपण परत देऊ शकतो. जर तिने मुदत ठेव ठेवली असेल तर तिला तिचं मुदत ठेव रिटर्न देऊ शकतो किंवा तिने एखादी जास्तीची बचत ठेवली असेल तर तिचं बचत आपण परत देऊ शकतो. तर त्याची नोंद ही ह्या रकान्यात केली पाहिजे. आणि 12 आणि 13 नंबरच्या रकान्याची बेरीज ही 14 नंबरच्या ह्या रकान्यात केली गेली पाहिजे. त्यानंतर जे 15 नंबरचा रकाना आहे त्यात गटाकडे परतफेड करावयाची चालू महिन्यातील अपेक्षित रक्कम. जर एखाद्या महिलेने आता 1,000 रुपये कर्ज घेतलेलं असेल आणि तिची परतफेड करायची असेल तर तिने किती परतफेड करणार चालू महिन्यात तर तिचा जो अपेक्षित कर्ज रक्कम आहे तर ती ह्या कॉलममध्ये आली पाहिजे. अंतर्गतचं, बँक कर्ज असू दे किंवा वस्ती संघाचं. आणि गटाकडे परतफेड करावयाची कर्ज बाकी रक्कम समजा एखाद्या व्यक्तीने 1,000 रुपये कर्ज घेतलं, तिने 500 रुपये परतफेड केली आणि जी तिची शिल्लक कर्ज असेल ते आपण इथे लिहायचं आहे 16 नंबरच्या रकान्यात. जे मग अंतर्गतचं असू दे, बँक कर्ज असू दे किंवा वस्ती संघ असू दे. तर असे एकूण हे 16 कॉलम आहेत. त्यानंतर आपण खाली येऊया. नंतर गटाला आता हे खालचे पण काही आहेत रकाने. गटाला बँक कर्ज मिळालेला टप्पा जेव्हा कर्ज 6 महिन्याने गटाला कर्ज मिळेल तर त्याचा ते जो टप्पा असेल, टप्पा म्हणजे पहिलं कर्ज, दुसरं कर्ज, तिसरं कर्ज, जो टप्पा असेल पहिलं कर्ज ते एक येणार. गटाला प्राप्त बँक कर्ज ते इथे नोंद केली पाहिजे. त्यानंतर चालू महिन्यातील बँकेला परतफेड करावयाची अपेक्षित मुद्दल व रक्कम. जेव्हा आपण कर्ज घेतो, बँकेचं कर्ज घेतो तेव्हा काहीतरी हप्ता आणि व्याज आपल्याला ठरवून दिलेला असतो बँकेने. तर ते किती करायचं बँकेला करावयाची आहे तर ती आपण ह्या रकान्यात लिहावयाची आहे. चालू महिन्याची बँकेत केलेली प्रत्यक्ष समजा तुम्हाला 10,500 रुपये हप्ता आहे आणि तुम्ही 10,000 तुमच्या बाजू असू दे जाऊ दे म्हणून 11,000 रुपये केले तर ती अपेक्षित किती होती आणि तुम्ही प्रत्यक्षात किती केलेले. प्रत्यक्षिक आणि अप्रत्यक्षिक दोन्ही रक्कम कधी कधी सारख्या पण होऊ शकतात. आणि बँक कर्ज बाकी रक्कम जी तुमची पासबुकावर असेल ती बँक कर्ज बाकी रक्कम ह्या रकान्यात लिहावयाची आहे. त्यानंतर आता मेन जो तुमचा ताळेबंद आहे त्याच्याकडे येऊया आपण.
त्यानंतर पहिलं इथे म्हटलंय की बँक बचत खाते मागील महिन्यातील पासबुक रक्कम. आता आपला गट नवीन आहे बरोबर, जेव्हा नवीन असताना इथे काही येणार नाही, पण मागील महिना म्हणजे हा समजा आपला जानेवारी महिना असेल तर डिसेंबर मधला जो बँक बॅलन्स होता तो इथे येणार आहे. त्यानंतर मागील महिन्यातील रोख शिल्लक, जर मागील महिन्यात काही रोख शिल्लक राहिली असेल तर इथे लिहायची आहे. गटाला प्राप्त बँक कर्ज रक्कम, ही जी पूर्ण बाजू दिसते ती सगळी ही जमा बाजू इथनं दिलेली आहे. गटाला प्राप्त बँक कर्ज रक्कम, जर गटाला कर्ज मिळालेलं असेल, गटाला कर्ज बँकेकडनं गटाला कर्ज मिळालेलं असेल त्याची इथे नोंद केली पाहिजे. गटाला प्राप्त बँक व्याज रक्कम बचत खात्यावर, जे आपलं सेव्हिंग आणि आपण जे बचत भरतो त्यावरचं जर व्याज असेल तर त्याची नोंद इथे घेतली पाहिजे. गटाला प्राप्त वस्तीसर संघ कर्ज रक्कम, जसं इथे मी म्हटलंय की वस्तीसर संघाला सभासदांना गटांकडून सभासदाला कर्ज जातं तर ते सभासदांना कर्ज जातं तर ते आहे. तर त्याचप्रमाणे जे वस्ती संघाला प्रथमतः वस्तीसर संघाकडून गटाला कर्ज मिळतं तर त्याची नोंद आपण इथे घेतली पाहिजे. गटाला प्राप्त फिरता निधी, जो गटाला म्हणजे 15,000 असू दे किंवा 10,000चा जो फिरता निधी मिळतो गटाला, तर त्याची नोंद इथे गेली पाहिजे. आणि इथे नोंद गेल्यानंतर जर आपण नंतर ती सभासदाला देऊ तर त्याची नोंद इथे घेतली पाहिजे. त्यानंतर गटाला प्राप्त इतर निधी रक्कम, जर कोणी गटाला देणगी स्वरूपात दिली असेल किंवा एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीने म्हणून संस्थेने म्हणून जर गटाला काही देणगी म्हणून दिलेली असेल तर त्याची नोंद आपण इथे घ्यावायची आहे. ही झाली गटाची एकूण जमा, म्हणजे जर गटाला बाहेरून कोणाकडनं जेवढ्या रकमा जमा होतील त्या बघा, गटाला प्राप्त बँक कर्ज, व्याज रक्कम, वस्तीसर संघ कर्ज, फिरता निधी, इतर निधी, ह्या सगळ्या जमा रकमेची म्हणजे आपल्या डाव्या साईडला इथे नोंद होणार आहे. त्याचबरोबर एक उजवी बाजू आहे त्यात बँक बचत खाते चालू, म्हणजे जर आता मी मगाशी म्हटले की जानेवारी महिना आपला चालू असेल तर त्याची इथे जी असेल तर इथे घ्यावयाची आहे. गटाला केलेला खर्च, म्हणजे गटाने समजा चालू महिन्यात गटाने शिक्क्यांसाठी, प्रवास खर्चासाठी काही खर्च केलेला असेल तर तो ह्या रकण्यात आल्या पाहिजे. बँकेला परतफेड केलेली बँक कर्ज रक्कम, बँकेने जो हप्ता अपेक्षित, मी इथे इथे म्हटलेलं आहे की अपेक्षित आणि प्रत्यक्ष बँकेत ही रक्कम आणि ही रक्कम, ही दोन्ही रक्कम ह्या तुमच्या समान असल्या पाहिजेत बँकेला केलेल्या परतफेडीमध्ये. बँकेला परतफेड केलेली कर्जावरील व्याज रक्कम, जर हे आता वेगवेगळं आहे की बँकेचं व्याज वेगळं आणि त्याचा हप्ता म्हणजे मुद्दल वेगवेगळं करायला हवं. बँक चार्जेस कधी लागतात, ज्यावेळी आपण चेकबुक किंवा आपण SMS बँकिंग वगैरे करतो तर त्यावेळी काही चार्जेस बँकेकडनं पडलेले जातात तर त्याची नोंद इथे घेतली पाहिजे. चालू महिन्यातील रोख शिल्लक, जर काही हे सगळं खर्च भागून जर काही रोख शिल्लक राहिली असेल तर तिची नोंद इथे करायला हवी. गटांना प्राप्त इतर निधी खर्च, जर गटाला इतर निधी मिळाला असेल आणि त्याच्यातनं काही खर्च केला असेल तर त्याची नोंद इथे करायला हवी. आणि एकूण खर्च, आता एकूण बाजू आणि एकूण खर्च हे जर जुळालं तर आपला पूर्ण महिन्याचा जो काही व्यवहार झालेला आहे तर योग्य आहे असं म्हणताय. जर ह्यापैकी कुठची बाजू कमी जास्त झाली तर समजायला हवं की काहीतरी कुठेतरी आपल्याला मोजायला वगैरे चुकतं, हे लक्षात घ्यायला हवं. त्यानंतर चालू महिन्यात बँकेत भरलेली रक्कम, आता इथले आणि हा फरक इथला चालू बँक बचत खात्यातला मागील आणि चालू महिन्यातील जर आपण बघितलं ह्याच्यामधला डिफरन्स जो असेल तो चालू महिन्यातील बँकेत भरलेली रक्कम म्हणून येऊ शकतो. आणि चालू महिन्यातून जर तुम्ही काही पैसे काढलेले असाल तर त्याची नोंद इथे घ्यायला हवी. आणि खाली स्वाक्षरी क्षेत्रीय समन्वय, मी वर म्हटल्याप्रमाणे इथे ज्यांचं आपण नाव लिहिलं तर त्यांची प्रत्यक्षात इथे स्वाक्षरी आणि नाव घेतलं गेलं पाहिजे. दुसरा महत्वाचा दस्तऐवज म्हणजे इतिवृत्त व हिशोबाची नोंद होई आवश्यकता. तर गटाच्या बैठकी, पहिलं म्हणजे गटाच्या बैठकी होत आहे किंवा नाही याचा पुरावा इतिवृत्तामुळे आपल्याला कळू शकतो, कारण इतिवृत्तावर आपण सर्व झालेले ठराव जे असतील, जे निर्णय असतील ते लिहितो व त्याच्या मागे आपण सह्या घेतो. म्हणजे बैठक होत आहेत की नाही याचा पूर्ण आपल्याला पुरावा इतिवृत्तामुळे समजू शकतो. गटाच्या बैठकीत झालेल्या चर्चेची इत्थंभूत माहिती सुद्धा इतिवृत्तामुळे आपल्याला समजते. 3 नंबर, गटाने केलेले नियम व त्याकरिता मिळालेले बहुत समजण्यासाठी, म्हणजे आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे की गटाने समजा काही निर्णय घेतले आणि त्याला जर बहुमत कोणी दिलं असेल किंवा नाही तर ते आपल्याला इतिवृत्तामुळे समजण्यास मदत होते.
गटाने राबवलेल्या कार्यक्रमाचा तपशील मिळवण्यासाठी गटाने समजा विविध कार्यक्रम राबवले असेल, सामाजिक कार्यक्रम, मुलीच्या जन्माचे स्वागत, आरोग्य कॅम्प, एचबी तपासणी, तर त्याचा तपशीलही आपल्याला एकत्रित इतिवृत्तामध्ये किंवा हिशोबाची जी कच्ची वही आहे त्याच्यात नसली तरी इतिवृत्तामध्ये आपल्याला ते मिळू शकतो. सभासदांनी मागणी केलेले कर्ज व कारण स्पष्ट होण्यासाठी गटाच्या बैठकी स्पष्ट होणं म्हणजे आपण सभासद जो इतिवृत्तामध्ये सभासद कर्ज अर्ज आहे तर त्यामध्ये आपल्याला सभासदांनी कोणी मागणी केली, किती मागणी केली आणि त्याचं कारण यामध्ये आपल्याला स्पष्ट होतं. 6 गटाच्या बैठकीत किती टक्के सभासद सहभागी होतात याचा तपशील जाणून घेण्यासाठी जे इतिवृत्त आहे तर त्याच्या मागील बाजूला पूर्ण सभासद जेवढे जमा झालेले असतात बैठकीला तर त्यांच्या सह्या घेतल्या जातात. त्यामुळे आपल्याला किती टक्के सभासद सहभागी झालेत किंवा सलग जर बैठकामध्ये तपशील बघितला तर किती होत आहेत ह्यावरून आपल्याला टक्केवारी दिसू शकते. तर इतिवृत्ताची आपण आता प्रात्यक्षिक बघूया की इतिवृत्त कशा प्रकारचे असते. तर इतिवृत्त मध्ये पहिल्यांदा गटाचे नाव, वर गाव, बैठक क्रमांक, इथे म्हणजे जी काही 1 नंबरची तारीख जी काय असेल तुमची ठरलेली ती, वेळ, स्थळ, एकूण सभासद म्हणजे गटात जेवढे 10 सभासद असतील तर उपस्थित त्यापैकी समजा 10चे 10 असेल तर 10 किंवा 8 असतील तर 8 उपस्थित, अनुपस्थित नंतर 2. आणि इथे चर्चेचा विषय म्हणजे जो काही तुम्ही चर्चेचा विषय घ्याल म्हणजे प्रत्येक बैठक आधी सुरू करताना प्रत्यक्षात जे आपण संकल्पनेमध्ये घेतलेलं असते की अध्यक्ष निवडायचा असतो, त्यानंतर तुमचे काही व्यवहार झाले, बचत, अंतर्गत कर्ज, बँक कर्ज, तर इथे ते विषय आले पाहिजे आणि त्याच्यावर गटाने काय निर्णय घेतला तो इथे हा साईडला उजव्या साईडला आलं पाहिजे. नंतर त्यात एकूण खाली बचत किती जमा झाली पूर्ण गटाची तर ते इथे आलं पाहिजे. परतफेड किती केली, सभासदांनी किती परतफेड केली गटाकडे, त्यानंतर व्याजदंड इतर काही जमा झालं असेल तर इथे आलं पाहिजे. बँकेकडून गटाने किती पैसे काढून आणले तर इथे याची नोंद झाली पाहिजे. आणि नंतर ह्या साईडला उजव्या समजा कर्ज दिले म्हणजे गटाने सभासदाला किती कर्ज दिले, बँकेत किती भरले, गटाचा खर्च किती केला आणि अखेर शिल्लक. तर ह्या दोन्ही साईड जेव्हा जुळलेल्या असतील जमा खर्च पाहण्याप्रमाणे तर आपण ते इतिवृत्त आणि जमा खर्च पाहणं आपलं व्यवस्थित आहे किंवा आपले हिशोब आहे ते चोख आहेत असं म्हणता येईल. आणि प्रत्येक बैठकीला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष सचिवाच्या कंपल्सरी सह्या या इतिवृत्ताच्या खाली झाल्या पाहिजेत आणि ह्या इतिवृत्ताच्या मागच्या साईडला सगळ्या सभासदांनी आपल्या सह्या करायला हव्यात. त्यानंतर इथे आहे जो सभासद कर्ज मागणी साठी अर्ज केलेला आहे जो सभासदाने गटाकडे केलेला आहे तर तो मी कशा प्रकारे लिहायचा तो सांगते. प्रति मान्य संघटिका म्हणजे काही गटाचं नाव असेल तर ते इथे आलं पाहिजे. बचत गट आणि मान्य सभासद क्रमांक, व्यवसाय, गटाची सभासद असून म्हणजे जिला कर्ज हवं आहे तर तिचं इथे नाव आलं पाहिजे. तिचा व्यवसाय, गटाची सभासद असून तिची बचत जी काही बचत जमा झाली असेल ती इथे लिहायची. मागील कर्ज बाकी असेल तर इथे लिहायची. आणि सह्या करणारे सभासद मला जामीनदार राहण्यास तयार असून मला टिंबटिंब कारणासाठी म्हणजे काही कारण असेल त्याने किती रुपये आहे ते अंकी आणि अक्षरी दोन्हींची नोंद इथे झाली पाहिजे. जामीनदार जे कोण त्याचे जामीनदार असतील म्हणजे ती सोडून उर्वरित दोघांच्या इथे सह्या केल्या पाहिजेत आणि अर्जदाराने स्वतः इथे ह्या ठिकाणी सही केली पाहिजे. आणि ज्या दिवशी अर्ज सादर केला त्याची तारीख इथे आली पाहिजे. त्यानंतर गटाने कर्ज मंजुरी बाबा तिला कर्ज मंजुरी दिली आहे का तर त्याचा इथे लिहिलं पाहिजे की जिची मागणी करणार आहात, मागणी केलेली आहे तिचं नाव आलं पाहिजे, तिचा सभासद क्रमांक आलाय, यांना वरील अटींवर म्हणजे जे काय ते कारण असेल त्या कारणासाठी किती रुपये मंजूर केलेत आणि किती टक्के व्याजदराने केले आहेत ते इथे आले पाहिजे. आणि दिनांक म्हणजे ज्या दिवशी तिला मंजूर केला त्याचा दिनांक आणि अध्यक्ष उपाध्यक्ष सचिवाच्या इथे सह्या आल्या पाहिजेत. आणि त्या ज्या व्यक्तीला आपण कर्ज देणार आहोत त्याला प्रत्येक म्हणजे त्या समजा 2,000 किंवा 3,000 किंवा 5,000 जे काय दिलं तर त्याला आपण 1 महिना मुद्दल आणि त्याचं व्याज किती येईल तर त्याचे हप्ते पाडून ह्याप्रमाणे त्याचे परतफेडीचे हप्ते आपण गटाने ठरवून दिले पाहिजे आणि त्यानुसारच तिचे परतफेड घेतली पाहिजे. इथे म्हटलंय की वरीलप्रमाणे गटाने मंजूर केलेले कर्ज मला मान्य असून गटाच्या व्याज दराच्या नियमानुसार तसेच दिलेल्या परतफेडीच्या हप्त्यानुसार मी कर्ज परतफेड करेन असं कर्जदाराने इथे सही केली पाहिजे आणि तो दिनांक टाकला पाहिजे. असं इतिवृत्त आणि सभासद कर्ज मागणे अशा प्रकारे दोन्ही आहेत.
तिसरा आणि महत्वाचा म्हणजे सभासद पुस्तक. तर सभासदाला स्वतःची कर्ज रक्कम, परतफेड, बचत इत्यादी माहिती देण्यासाठी सभासद पुस्तक हे खूप महत्वाचं असतं. यामुळे प्रत्येक सभासदाला आपली स्वतःची कर्ज किती घेतले, आपण परतफेड किती घेतले आणि आपली बचत किती हे त्या सभासदाच्या पासबुकावरनं समजू शकतं. 2 नंबर, कुटुंबातील सदस्यांसाठी पुरावा. आपण काही जणांचं असंही मत असतं की आपण महिला म्हणजे घेऊन जातात, महिला बाबा पैसे घेऊन जाते घरातनं, मग ती भरते की नाही, किंवा तर त्याचे किती पैसे जमा झाले. तर हे बाबा आपल्या गटातल्या सभासदातील कुटुंबातील सदस्यांना पण आपल्याला दाखवता येतं की बाबा एवढे एवढे पैसे जमा झाले. म्हणजे तो एक कुटुंबासाठी सुद्धा एक सदस्यांचा पुरावा राहतो की भविष्यात हिने बाबा एवढे पैसे, म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे की आकस्मिक जर तिचं काही झालं तर बाबा आपल्या कुटुंबातील महिलेने एवढे पैसे भरलेले होते, त्याचा पुरावा म्हणून कुटुंबातील सदस्यांनाही तो गटाकडे दाखवता येतो. वैयक्तिक तपशील मासिक बैठकीत अद्ययावत समजण्यासाठी व नोंदणीसाठी. जर काही अंतर्गत कर्ज घेतलं असेल, बँक कर्ज घेतलं असेल, तर त्याचा मासिक बैठकीत अद्ययावत किती बाबा आपलं कर्ज राहिलंय तर ते अद्ययावत समजण्यासाठी आणि नोंदणीसाठी सभासद पुस्तकाचा वापर होतो, उपयोग होतो किंवा त्याची आवश्यक आहे. जमा खर्च पुस्तकातील नोंद व पासबुकातील नोंद क्रॉस चेक करण्यासाठी. जमा खर्च पुस्तकात आपली एकूण बचत समजा 500 आहे आणि पासबुकात सुद्धा आपली तेवढीच आहे, तर आपण आपलं बाबा हे ठीक आहे, आपलं गणित बरोबर आहे किंवा आपण दिलेला व्यवहार हा गटाकडे पोच आहे आणि तो व्यवस्थित आहे, आपल्याला समजू शकतं. किंवा ह्या व्यतिरिक्त जर काही असेल तर आपण गटाकडे तर सांगू शकतो आणि त्याच्यात बदल करून आपण घेऊ शकतो. आपण हे आता प्रात्यक्षिक बघू की पासबुक कशा प्रकारे असतं. त्यात पहिलं आहे की हे पासबुकाचं पहिलं पान आहे, जे आतलं पहिलं पान आहे, त्यात पासबुकाचे नियम काही दिलेले आहेत. गटात जी पैसे जमा केल्यानंतर आपल्या पासबुकात ते जमा केले आहेत हे स्वतः पाहावे व त्यावर पैसे घेणाऱ्यांनी सही आपल्या समक्ष करून घ्यावी. आपण जे पैसे गटात घेतो तर ते आपले जमा केले की नाही ते स्वतः सभासदांनी पाहायला हवे आणि स्वतः समक्ष सही करून घ्यायला हवी. 2 नंबर, पासबुकामध्ये कुठेही खाडाखोड असल्यास ताबडतोब निदर्शनास आणावी. जेव्हा आपण हे पासबुक अध्यक्षाच्या किंवा सचिवाच्या हातात देतो तर ते कुठेही खाडाखोड झाली तर आपण लगेच तिथल्या तिथे बैठकीत ती सांगायला हवी. 3 नंबर, पासबुक नेहमी व्यवस्थित सांभाळून, जसं आपण रेशन कार्ड ठेवतो आपले सांभाळून, पासबुक बँकेची जशी ठेवतो तसं हेही पासबुक आपण आपल्याजवळ व्यवस्थित सांभाळून ठेवायला हवं. आपल्या व्यतिरिक्त इतरांना पासबुक देऊन मिटिंगला पाठवू नये. मी सांगितल्याप्रमाणे जेव्हा म्हणजे बैठकीची जशी बचत बैठकीच्या वेळीत भरली गेली पाहिजे, तसंच हे पासबुक सुद्धा सभासदांनी स्वतःच घेऊन येऊन भरलं गेलं पाहिजे. अन्यथा कुठच्याही व्यक्तीकडे पाठवू नये, ते गहाळ होऊ शकते किंवा ती फाटू शकतं, तुटू शकतं. ह्यासाठी पासबुक हरवल्यास दंड आकारला जाईल. जर पासबुक सभासदाने जर हरवलं असेल तर त्याला तो दंड आकारला जाईल. आपल्या गटाचे नियम वेळोवेळी समजून घ्यावे व त्याचे पालन सभासदाने करायला हवे. आता ह्या साईडला फोटो चिकटवायला हवा. सभासदाने आपले पूर्ण नाव व पत्ता, गटाचं नाव, जो काही SCC BPL यादीचा नंबर आहे, सभासद दूरध्वनी क्रमांक, जन्म दिनांक, सभासद कोड, गटस्थापना, वारसाचे नाव, वारसाचे असलेले नाते आणि मार्गदर्शक ह्या पूर्ण आपली रकाने परिपूर्ण पद्धतीने भरून घ्यायला हवेत. आता ह्या साईडला जसं आहे जमा खर्चावर जसे रकाने आहेत त्याच प्रकारे इथे आहे. फक्त हे आपण भरताना वैयक्तिक बाईचा हिशोब असणार. समजा तिने 100 रुपये बचत गटात जमा केलेली रक्कम असेल तर तिची 100 रुपये एप्रिल, मे, जून अशा प्रकारे येईल. कर्ज परतफेड तिने स्वतःची किती केली असेल वैयक्तिक तर तिचा इथे नोंद येईल. बँकेची असेल, बक्षीस संघाची असेल आणि व्याज परतफेड जशी म्हणजे कर्ज परतफेड आणि त्या कर्जावरचं व्याज परतफेड, दंड तिने किती गटाकडे भरला असेल त्याची नोंद, इतर काही जास्तीची बचत तिने गटाकडे दिली असेल त्याची नोंद, मुदत ठेव काही ठेवली असेल त्याची नोंद आणि महिन्यातून जमा केलेली एकूण रक्कम म्हणजे 1 ते 10 काय तुम्ही कशा प्रकारे तुम्ही गटाकडे पैसे जमा केला तर त्याची इथे नोंद सभासदांनी स्वतः करून घ्यायला हवी. आता आपण जमा खर्च पान, इतिवृत्त आणि पासबुक बघितलेलं आहे. आता आपण हे सगळं जेव्हा लिखित स्वरूपात लिहिणार आहोत तर ते लिहिताना गटाचा हिशोब लिहिताना काय काळजी घ्यायला हवी तर ते बघणार आहोत. पहिलं म्हणजे हिशोब लेखन बैठकीतच करावे. जे काही हिशोब लेखन असेल ते बैठकीतच करायला हवेत. आणि आता काय होऊ शकतं आपण विसरू शकतो, कोणाचं इकडे तिकडे होऊ शकतो. यासाठी एक अजून सांगितलेलं आहे की त्यांनी कच्ची नोंद ठेवा. पण ह्यापैकी जे काय असेल ते बैठकीतच लिहिलं गेलं पाहिजे. हिशोब लेखन आळस केल्यावर हिशोब साठतात व दरम्यान विसरतात. यामुळे नंतर हिशोब लिहिण्यास बसल्यास तणाव येतो, हिशोब जुळत नाहीत, कदाचित त्याचे परिणाम गट बंद पडण्यास होतो. जर आपण आळस केला लिहायला, आज नको लिहूया, उद्या लिहूया, परवा लिहूया, तर अशामुळे आपण विसरतो की कुठचे हिशोब काय जुळत नाही आणि त्याच्यामुळे गटावर परिणाम होतो. त्याच्यानंतर विश्वास राहत नाही, आपलं लिहिलंच नाही, असे
होऊन परिणाम गटावर होतो, गट एकतर विस्कळीत होतो किंवा बंद पडतो. तर ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी वेळेवर सगळे हिशोब केले गेले पाहिजेत. आकडे गिरू अथवा खोडू नये, चुकल्यास रकमेस असा गोल करावा. आकडे कुठचेही गिरू नये, म्हणजे डबल डबल त्याच्यावर पेनाने गिरू नये, खोडायचे नाही, ते असे राऊंड मध्ये करायला हवे. सभासदांना हिशोब समजावून सांगितला पाहिजे. जो कोण लिहिणारा असेल तर त्यांनी ते अध्यक्ष अथवा सचिव त्यांनी प्रत्येक सभासदाला जो काही हिशोब झालेला असेल तो समजून सांगितला गेला पाहिजे. गटाचे हिशोब गटापुरते ठेवावेत, बाहेरच्या व्यक्तीचा हस्तक्षेप टाळावा. जे काही हिशोब असेल ते आपल्यापुरतेच ठेवावा. इतर गटाला किंवा इतर व्यक्तींना त्याचे कुठेही त्याची सांगू नयेत. त्याचा वेगळा परिणाम गटावर होऊ शकतो. नंतर गटाचा हिशोब कच्चा लिहून एकांतात बदल करू नये व ही सवय चुकीची आहे. जर आता ठरवलात की बाबा मी सचिवाकडे जबाबदारी असेल तर ती कच्ची लिहिते आणि मी व्यवस्थित बसून नंतर लिहिल, तर ही खूप चुकीची सवय आहे आणि तशी सवय गटाला लावू नये. ते वेळच्या वेळ जेव्हा बैठक होईल त्या दिवशी लिहायला हवेत. 7 नंबर म्हणजे लिहिलेला हिशोब, बँक शिल्लक, रोख शिल्लक सारे जुळले तरच हिशोब व्यवस्थित लिहिले असे समजावे. जर आपण भरलेली बँक शिल्लक बरोबर आहे का, रोख शिल्लक त्याला जुळते का, तरच बाबा हे सगळ्याचा ताळमेळ कुठेतरी एक झाला तर मग ते हिशोब बरोबर आहेत असं समजलं गेलं पाहिजे. गटाने केलेले निर्णय व्यवहार याचा आरसा म्हणून कागदपत्राकडे पाहिले जातील. जे काय आपण व्यवहार करू, जे काय आपण लिखित ठेवू, तर त्याचा कुठे ना कुठे गटावर परिणाम होत असतो की त्याचा पूर्णतः आपला रेकॉर्ड, जमा खर्च पान, जे इतिवृत्त असेल किंवा पासबुक असेल, तर हा पूर्णतः ही जे काही दस्तऐवज आहेत तो गटाचा आरसा म्हणून ते व्यवस्थितच कागदपत्र लिहिली गेली पाहिजे. गटाच्या कागदपत्रावरून गटाची पत कळते व बँक कर्जासाठी त्याचा उपयोग होतो. जेव्हा गटाचं रेकॉर्ड स्वच्छ, विश्वासार्ह असेल, कागदपत्र परिपूर्ण असतील, तर त्यावेळी बँक कर्जासाठी याला कुठच्याही अडचणी येत नाहीत आणि व्यवस्थित बँक कर्ज प्रस्ताव होतो. हिशोबात अडचण आल्यास सहयोगिनीची मदत घ्यावी. जरी काही लिहिताना अध्यक्ष, सचिव किंवा सीआरपी यांना काही अडचण असेल तर सदर सहयोगिनीची मदत घ्यायला गटाला हरकत नाही. 11 रेकॉर्ड लिहिणे अद्ययावत करणे ही महिलांची जबाबदारी आहे. त्यामुळे दुसऱ्यांवर विसंबून रेकॉर्ड न लिहिणे हे चुकीचे आहे. रेकॉर्ड लिहिणे किंवा अद्ययावत करणे ही महिलांची जबाबदारी आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विसंबून म्हणजे न राहता आपण शिकणं हे खूप चांगलं आहे. किंवा विसंबून दुसऱ्यांवर आता विसंबून आपण ते न लिहिणं हे चुकीचे आहे. ते आपण शिकून घेतलं पाहिजे आणि स्वतः ते सर्व काही व्यवस्थित दस्तऐवज ठेवले पाहिजे. आजच्या प्रश्नामध्ये आपण गटाची नियमावली, जमा खर्च, पासबुक, इतिवृत्त, कर्ज हे सर्व काही लेखासंच मध्ये शिकलेलो आहोत. तुम्हाला काही शंका असल्यास तुम्ही कमेंट करू शकता. धन्यवाद.